जो रिसेंट झालेला किस्सा आहे. 23 महिन्यांच्या बालकाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडनं मारहाण झाली. संभाजीनगरमध्ये घडलेला हा प्रकार त्या मुलाची चुकी आहे का? अतिशय भयंकर आहे, मन सुन्न करणारा आहे. पण मग हे सगळं त्याने कुठे बघितलंय? इधर आजूबाजू किंवा स्क्रीन आहे. भीती वाटणारा हा प्रकार आहे. 6-6 महिन्यांच्या बाळांना स्क्रीन टाइम सुरू असतो. 15-15, 20-20 मिनिटं म्हणता तो अक्षरशः 5-5, 6-6 तासांपर्यंत जातो. एवढ्या लहान वयात त्या मुलांचे जिकडे आयसाईट डेव्हलप होणार आहे, 8 वर्षांपर्यंत बेसिकली आयसाईट डेव्हलप होत असते. जर त्या डेव्हलपमेंट मध्ये जास्त स्क्रीन आपण दाखवली तर मायनस पॉवर येण्याची शक्यता असते. 3 वर्षाचं बाळ आहे, महाराष्ट्रीयन फॅमिली आहे, आणि ती आई येऊन म्हणते की मॅडम माझं बाळ 3 वर्षांचं आहे, मी त्याला कार्टून लावून द्यायचंय. ते जापानीज कार्टून आहे कुठलं तरी, त्याच्यातलेच ते 2-4 शब्द तो बोलतो. त्याला कुठलेच शब्द येत नाहीत आपण जे घरात बोलतो ते. म्हणजे त्या पालकांना खरंच हा प्रश्न आहे, आपण 9 महिने एवढा अट्टहास करू त्याच्यासाठी आलोय का? मुलं जर मोबाईल बघत जेवतात त्यांना सांगतो की तू बघू नकोस, पण मी मात्र मॅच बघत जेवतो. जे पण आजी आजोबा जर इथे ऐकत असतील ना, कुठलंही वयाचं नातवंड असू देत, तुम्ही प्रेम करा, तुम्ही खूप काळजी घ्या, तुम्ही जीव लावा, पण तुम्ही त्यांना बिघडवून ठेवताय. ज्यांना कदाचित अँड्रॉइड त्यांच्या 20व्या 22व्या वर्षी किंवा 18व्या वर्षाच्या रादर पुढे मिळालं, ही बाळं 6-7 महिन्यांची असताना आपण त्यांना स्क्रोल करायला देतोय. ती मुलं काय राहतील माणसात? मग व्हिडिओ कॉलचा जमाना आला की आजीला बघायचंय, ह्याला बघायचंय, आत्याला बघायचंय, मामाला बघायचंय. बॅक कॅमेरा वापरा ना. का तुम्ही बाळाला नाही कळते? आपण माणसं आहोत, माणसं माणसाशिवाय नाही राहू शकत. बरोबर. एकटा राहणारा तो प्राणी नाहीये, त्याला लोकच लागतात, त्याला माणसंच लागतात. आपण माणसं घडवतोय, मशीन. एक्झॅक्टली. आजकाल असे काही पालक आहेत जे स्वतः मस्त खेडेगावात आलेत, म्हणजे मातीत खेळणं, विहिरीत पोहणं, हे सगळं त्यांनी अनुभवलंय. बरोबर. पण त्यांचीच कुठेतरी ही मुलं असतात जे त्यांना असं वाटतं की नको. असे काही पालक आहेत, नको गावी पाठवलं तर खूप चुकीचं काहीतरी ऐकून येतील आणि मग इथे कसं वाटेल, आम्हाला एम्बेरेस होईल. एम्बेरेस व्हायची गोष्टच नाहीये. चुकीचं आहे हे कळण्यापुरतं तरी त्यांना सांगावं लागेल किंवा त्यांना ते अनुभवायला लागेल. मोबाईल बोलू नाही शकत, तो लिहून काहीतरी दाखवतो. पण आज जर मला रडायचंय तर तो मला खांदा नाही देऊ शकत. आज मला कोणाला तरी खूप छान मिठी मारावीशी वाटतेय, मला डिजिटल स्क्रीन्स नाही मिठी मारू शकत. त्याच्यासाठी आपलीच माणसं लागणार आहेत. रिसेंटच आता संभाजीनगर मधला एक किस्सा तुम्हाला माहिती असेल की एका लहान बाळाने दुसऱ्या लहान बाळाला मारलं. तर या गोष्टीवरून पॅरेंटिंग हा मुद्दा खूप महत्वाचा आहे असं मला वाटलं स्वतःला, आणि म्हणून मला वाटलं की आज हा पॉडकास्ट आपण पॅरेंटिंग वरती घेऊयात. मॅम, तुमचं पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. हॅलो. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. माझं नाव डॉक्टर सायली ढवळे. मी गेले 6 वर्ष या फील्डमध्ये आहे. गर्भसंस्कारांपासून सुरुवात झाली, ती आता पेरेंटिंग पर्यंत येऊन पोहोचली आहे. अर्थात हे सगळं हँड इन हँड आहे, त्यामुळे ही सुरुवात ही अशी कंटिन्यूड याच्यामध्ये आली आहे. माझं BHMS झालंय आणि त्यानंतर CGO CCH झालंय. सर्टिफाईड पेरेंटिंग कोच मी आहे. सो हा असा हा प्रवास आहे आणि गेले 6 वर्ष GSC सोबत मी आहे. डॉक्टरकडनं पॅरेंटिंग कोचिंग कडचा प्रवास कसा काय सुरू झाला? हो, जसं मी आता म्हणाले की ही हँड इन हँड जर्नी आहे. ज्या वेळेस गर्भसंस्कार किंवा गर्भवती महिला ही अशी सुरुवात झाली, तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले किंवा ज्यावेळेस त्यांचे काही असे क्वेश्चन्स आले समोर, काही प्रश्न आले, गर्भवती झाल्यानंतर बाळ जेव्हा हातात येतं, तर ती बाळ जेव्हा 6 महिने वर्षाची व्हायला लागली, तर त्यावेळेस असे काही प्रश्न उद्भवायला लागले की आता आपण गर्भसंस्कार करून एवढी छान कॅपॅसिटी केली आहे बाळाची, म्हणजे 5 आपले ज्ञानेंद्रिय आहेत, तर त्याची कॅपॅसिटी कुठे बनणार आहे, तर ती गर्भात वाढणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी आपण गर्भसंस्कार करतोय किंवा जे आपण ब्रेन डेव्हलपमेंट म्हणतो, मग ते न्यूरल पाथवेज आहेत, इतकं छान आपण सगळं त्याला हे केलंय. पण मग आता बाळ आल्यानंतर एवढी मोठी कॅपॅसिटी आहे, त्याच्यात भरायचं काय हे कोण ठरवणार आहे? ते आपण आहे, म्हणजे पालक आहेत. आणि मग त्यावेळेस तो प्रश्न ज्यावेळेस त्यांच्याकडून आला, तर त्यावेळेस असं वाटलं की नाही, हा पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे इतकं छान बाळ आपण या निसर्गाला देतोय किंवा या विश्वाला देतोय किंवा आपल्या राष्ट्राला देतोय म्हणू शकतो किंवा जगाला देतोय, तर ते कसं बनलं पाहिजे. पर्पजने बाळ येते तर त्याला पर्पज सांगणं, ते बाळ 10-12 किंवा 20 वर्षाचं होईल तेव्हा नसून ते आत्तापासून असायला हवं, आणि त्यामुळे ही सुरुवात झाली. ओके. मी जसं आता आपण स्टार्टिंगलाच मी जसं सांगितलं की आता नवीन जो सीन झाला संभाजीनगरचा, त्यावरनं तुम्हाला काय वाटतं की पालकांच्या समोरची आत्ताची नवीन आव्हानं काय आहे? सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे की बाळ या जगात आणणं. जे आज आपण
इन्फर्टिलिटी म्हणतो, म्हणजे पालक व्हायच्या आधीच कितीतरी गोष्टींमधनं म्हणजे ते स्त्री पुरुष किंवा ते आई बाबा होण्याआधी जात असतात. बरोबर जी सुरुवात प्री कन्सेप्शन पासून होते. त्याच्यानंतर मग बाळ जेव्हा आहे, गर्भात आहे, त्यावेळेसपासनं कधी कधी इन्सेक्युरिटीज राहतात आईला म्हणून. का तर आजची आई आधी आपल्या आईसारखी नाहीये किंवा आपल्या आजीसारखी नाहीये, जी घरात बसेल किंवा घरातलं काम करेल आणि मग कोणीतरी बाहेरून कमवून आणणार आहे, अशी नाहीये. आजची आई ही खूप वेगळी आहे, जी खरंच म्हणजे एक स्त्री म्हणून आपण म्हणतो ना की तिला सगळं बघायचंय. इक्वॅलिटी आणली आहे, पण ती इक्वॅलिटी बाहेर सोबत घरात मात्र ती तशीच राहिली आहे काही अंशी. तर मग या सगळ्याला घेऊन कुठेतरी एक लिटल व्हॉइस असतो की अरे मी आई होतीये, आई म्हणून मला पदवी मिळणार आहे, छान, जे मला हवं होतं ते माझ्याकडे येणार आहे. पण मग आता काय, माझं करिअरचं काय, माझं प्रोफेशनचं काय, किंवा माझ्या पुढच्या आयुष्याचं काय. कुठे कुठे असंही असतं की मी फक्त आई म्हणूनच ओळखली जाणार आहे का, बाकीची माझी नाती काय. आणि हे आजकाल कुठेतरी आपण म्हणतो एक फोमो पण असतो. जगात सोशल एवढं मोठं वर्ल्ड आहे, जगात आपण बघतोय की रील्स म्हणा, जे काय व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स आहेत, ब्लॉग्स आहेत, मी हे करतेय, मी ते करतेय, मग कुठेतरी आपण इनडायरेक्टली कम्पेअर करायला लागतो आपलं आयुष्य त्यांच्याशी. की अरे हे करतात, मला कसं जमेल, मला तर आताच एवढ्या गोष्टी होतात, बाळ आल्यावर कसं होईल, आणि असंख्य गोष्टी आहेत. ह्याच्यावरूनच आता कसं झालंय की प्रत्येकाला परफेक्ट पॅरेंट बनायचंय. तर परफेक्ट पॅरेंट अशी काही संकल्पना असते का खरंच? परफेक्ट पॅरेंट ही लोकांमध्ये संकल्पना आहे. खरं तर ती संकल्पना ही बॅलन्स्ड पेरेंट असायला पाहिजे. का? कारण की जसं आता तुम्ही एक खूप छान तो शब्द आहे की परफेक्ट पेरेंट. आजचा पेरेंट किंवा आजचा पालक, आजची आई, आजचे बाबा, हे आजच्या काळातले नाही आहेत फक्त, हे मागे काही 30-40 वर्ष आहेत, पुढे येणारे पण 20-30 वर्ष आहेत. का तर ते एकमेव कदाचित ही अशी जनरेशन आहे ज्यांना मागचं ज्यांनी अनुभवलंय, ज्याचे त्यांना म्हणजे त्याचे बेनिफिट्स माहिती आहेत, त्यामुळे त्याच्यातल्या काही गोष्टी हव्यात ज्या द्यायच्यात, आणि पुढे काय येणार आहे हे त्यांना बघतायत, ते ह्याचा त्यांना अंदाज आहे, तर ते पुढचंही धरून ठेवायचंय. आणि मग कुठेतरी तिथे परफेक्ट पेरेंट व्हायचंय असं एक सुरू राहतं. पण त्या परफेक्शन पेक्षा मला असं वाटतं की बॅलन्स्ड पेरेंट असणं जास्त नेसेसरी आहे. मग ते बॅलन्स्ड कसं किंवा कशा वेने, जसं आता तुम्ही खूप एक छान हा मुद्दा घेतला की आजकालच्या ह्याच्यात परफेक्ट पेरेंट. तर आधीच्या काळी कसं असायचं की आई खूप लाड करणारी असेल तर ते बाबा थोडे स्ट्रिक्ट असायचे, म्हणजे गाडीचा आवाज आला तरी इकडे आतमध्ये सगळं चिडीचूप असायचं. आणि हे ऍक्च्युअल तसं नसायचं, पण हे तसं दाखवलं जायचं, तसं हे पोर्ट्रे केलं जायचं. कोण मिळून? तर ते आई बाबा मिळून हे पोर्ट्रे करायचे की फक्त लाड नको, कोणीतरी एक स्ट्रिक्ट असावं. पण आजच्या काळामध्ये दोन्हीही जण, दोघेही बाहेरून कुठून तरी काम करून येतात, जरी घरी असतील तरी आज खूप सारी प्रलोभनं आहेत त्या बाळांना सुद्धा आणि पेरेंट्सला सुद्धा. मग सगळ्यात मोठं आहे की स्क्रीन डिजिटलायझेशन, जे कदाचित 20 वर्ष आधी पण एवढं नव्हतं, 15-20 वर्ष आधी एवढं नव्हतं. त्याच्यामुळे ही गोष्टच नव्हती तिथे की मला परफेक्ट व्हायचंय का, किंवा तो फोमो नव्हता, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट काहीच नव्हतं. का तर कोणाचं काय चाललंय हे ऍज सच मला त्यांच्या घरातलं माझ्यापर्यंत पोहोचायचंच नाही. मला माहितीये जे माझे करत आले ते मला करायचंय, आणि त्यातनं मी काय छान करू शकते हे मी करत जायचंय. पण आजकाल तसं नाही राहिलंय. या सगळ्या वादामध्ये मग परफेक्शन, आपण परफेक्ट आहोत का, आपण सगळं देतोय ना, जे मला नाही मिळालं ते मला त्याला द्यायचंय. आणि आजकाल तर परफेक्ट पेरेंट पेक्षा परफेक्ट ग्रँड पेरेंट्स पण व्हावं, हे खूप मोठी कन्सेप्ट आहे. कारण की कुठेतरी ग्रँड पेरेंट्स म्हणजे ती पिढी 50-60च्या वरचे लोक पण आज सोशल आहेत, बऱ्यापैकी आहेत, आणि सेम सगळं फॉलो करतायत. तर त्यांचंही सेम चालू असतं की अरे ह्या आजी आजोबांनी असं केलं, आपल्याला हे करायचंय, किंवा आपण आपल्या मुलांना खूप ताब्यात ठेवलं, आता हे असं नाही करायचंय. आजकालची पिढी वेगळी आहे, ती लगेच चिडणारी आहे, ती लगेच बोलून दाखवणारी आहे. तशी आपली मुलं नव्हती, म्हणून आपल्याला सगळं द्यायचंय. आणि ह्या सगळं देण्याच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण खूप पॅम्परिंग करतोय, खूप जास्त. मग पेरेंटिंग मध्ये फक्त परफेक्ट हा वर्ड नसून 3 F आहेत पेरेंटिंगचे. सगळ्यात पहिला काय तर फ्रेंडली राहणं, जे प्रत्येक जण करतोय, प्रत्येक पेरेंट करतोय. पेरेंट कोण आहे? अकॉर्डिंग टू WHO जो पैसे न घेता बाळाला सांभाळतो किंवा मुलाला सांभाळतो.
मग ते घरातलेत अर्थात आजी आजोबा असतील, आई वडील असतील, मोठा भाऊ मोठी बहीण, हू एव्हर इट इज, ते छान सांभाळतात. 3F मधला पहिलं F फ्रेंडली तर खूप छान आहेत. फेअर काही अंशी आहेत. फेअरनेस काय की जे मी बोलतीये की तू करू नकोस किंवा तू कर, ते मी पण करतेय किंवा ते मी पण नाही करत आहे. मोबाईलचं उदाहरण, मुलं जर मोबाईल बघत जेवतात, त्यांना सांगतो की तू बघू नकोस, पण मी मात्र मॅच बघत जेवतोय. तर मुलं बघणार आहेत. मुलं काय आपण सांगतोय त्याच्यावर नाही शिकत आहेत. बरोबर. 5 सेन्सरी ऑर्गन्स का दिली आहेत त्याच्यासाठी आहेत. तर फेअर राहणं इज सेकंड थिंग. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फर्म राहणं. जे कदाचित आधीच्या काळी फर्मनेस म्हणजे फटका मारणं किंवा मारून हाणून ते तिथपर्यंत आणणं असं होतं, ज्याची गरज नाहीये. याचा अर्थ काय की काही बोलायचंच नाही का, तर असंही नाहीये. एखादी गोष्ट नाही करायची तर ती नाही करायची. मग का नाही करायची हे सांगणं नेसेसरी आहे. म्हणजे पेरेंटिंग मध्ये एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, बॅलन्स्ड पेरेंटिंग मध्ये. अर्थात बॅलन्स जर झालं तर ते कुठेतरी परफेक्शनला जाणारच आहे, त्या वेने, आपल्या वेने नाही. मग त्या गोष्टीसाठी फर्म, जसं फ्रेंडली आहे, फेअर आहे आणि फर्म आहे, या तिन्ही गोष्टी असणं खूप नेसेसरी आहे. फर्मनेस मध्ये काय, तर फर्मनेस मध्ये एखादी गोष्ट नाही करायची तर नाही करायची. मग ही नाही करायची तर मी काय करू हा प्रश्न आहे त्या मुलांच्या मनात. मग ते मूल 6 महिन्यांचं असू देत किंवा 6 वर्षांचं असू देत किंवा 16 वर्षांचं असू देत. बरोबर. आज जर मला कोणीतरी सांगते हे करू नको ग, मग आता काय करू, हा मनात पॉपअप आहे ना. मग तिथे रिडायरेक्ट करणं नेसेसरी आहे. आपण लगेच असं रिॲक्ट करतो, पण त्याऐवजी तिथे रिस्पॉन्ड करणं नेसेसरी आहे. रिॲक्शन काय की नाही बस शांत बस आता काही नाही, पण त्यांचा पॉपअप सुरू आहे 24/7 की अरे मग आता हे नाही तर मी काय करू. आणि आधी जसं होतं की अरे नाही बोलली तर जाऊ देत, आता मला इथेच बसून काहीतरी करायचंय. आज तसं नाहीये. आज म्हणजे 7-8 महिन्यांच्या मुलाला रील स्क्रोल करता येतात, जे खूप डेंजरस आहे, खूप जास्त. आणि इथे आणखी एक मुद्दा असा येतो की या 3F मध्ये फक्त आई वडील न बसता आजी आजोबांनी पण कुठेतरी ते घेणं नेसेसरी आहे. आजकालचे काही आजी आजोबा आहेत, पण काही आजी आजोबा असे आहेत की खूप फ्री आहेत. आणि खूप फ्री म्हणण्यापेक्षा आई वडिलांना मुलांसमोर ओरडणं असतं की ए दे ग मोबाईल, दे ग, काय होतं त्याला, थोडा वेळ बघू दे. मग मुलांकडे एक गोष्ट आहे, म्हणजे आधी आई प्रेमळ असायची, बाबा ओरडणारे असायचे. आता आई बाबा कुठेतरी विलन होतात आणि आजी आजोबा फक्त प्रेमळ होऊन जातात. त्याच्यात काहीच लॉजिक नाहीये. पण मग काय होतं, म्हणजे आता डिजिटल युगात सध्या प्रत्येकाला परफेक्ट बनायचंय, तर मग हे मोबाईल सुद्धा आहे आणि सगळ्यांना परफेक्ट पण बनायचे. तर मग हे जे आता म्हणजे स्क्रीन टाइम आहे, हे सगळं बघता बघता मुलांचं संगोपन करताना काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पण आजी आजोबा जर इथे ऐकत असतील ना, कुठलंही वयाचं नातवंड असू देत, तुम्ही प्रेम करा, तुम्ही खूप काळजी घ्या, तुम्ही जीव लावा, पण तुम्ही त्यांना बिघडवून ठेवताय जर तुम्ही त्यांना अति लाड करतात किंवा अति प्रेम करतात. प्रेम म्हणण्यापेक्षा खूप प्रोटेक्ट करतोय आपण की नको आज बाहेर असं आहे, नको आज बाहेर तसं आहे. मला त्यांना सगळ्यांना विचारायचंय, आजी आजोबाच नाही, काही पालकही याच्यामध्ये आहेत, या सेक्शन मध्ये आहेत, की खरंच आपण आयुष्यभर असणार आहे का त्या मुलांसोबत? बरोबर. असावं हे प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाची. मग ते आई वडील, आज आपण सिग्नलवर पण बघतो, त्यांनी जन्म दिलेले असतील किंवा खूप मोठ्या महालात जन्म दिलेलं ते बाळ असेल, प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या बाळासोबत किंवा मी माझ्यातनं एक जीव निर्माण केला, त्याच्यासोबत आयुष्यभर असावं. पण आपण राहू शकतो का? नाही राहू शकत. निसर्ग आहे, बरोबर, नाही माहिती कधी काय होईल. मग या केसमध्ये, या फेजमध्ये ज्यावेळेस जसं तुम्ही म्हणालात की इतकं डिजिटल वर्ल्ड आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, मग आता काय काळजी घ्यायची? तर सगळ्यात पहिली गोष्ट, जर जसं फेअर राहणं आहे की तू नाही करायचंय तर ते आपण पण नाही करायचंय. दुसरी गोष्ट, हे का करू नको, तर त्याला व्यवस्थित काय कर हे सांगायचंय. खूप गोष्टी आहेत, कदाचित आजकाल लकी आहोत, हे जनरेशन खूप लकी आहे की खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्या खरंच आपण करू शकतो आणि हे नेसेसरी आहे. आणि मग या फेजमध्ये ज्या वेळेस कुठलीही आजी आजोबा असेल किंवा कुठलेही ते आई वडील असतील, तर त्यांनी सगळ्यांचा मोटिव्ह एकच असतो, पण सगळ्यांचं वागणं इतक्या वेगळ्या तऱ्हेला असतं. मग आजी आजोबांचं कुठेतरी असतं की आम्हाला नाही का 4-4 मुलं झाली, हो ते काय खूपच आहे. म्हणजे आम्ही सांभाळली ना, आम्हाला कळलं पण नाही, आता काय झालं मग तुम्हाला एक सांभाळायला एवढी नाकी नऊ आहे का?
का आहे? कारण की तुमच्या काळी तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देऊन जेवायला नाही लावलाय. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या आई वडिलांनी मारू नको असं कधी नाही म्हटलंय, जे की आज कुठेतरी चूक त्यांची होतीये. आजी आजोबा विलन आहेत असं नाहीये, पण काही घरात खरंच ही गोष्ट आहे की आई वडील खूप छान काहीतरी न्यू एज पेरेंटिंग आपण म्हणतो की आजकालचा मुद्दा घेऊन पुढे जायला बघतात. पण मग असं असतं की अरे जाऊ दे ना, होत राहतं, आम्ही नाही केलंय का? आणि मग या सगळ्या स्थितीमध्ये खूप गोष्टी आपण मागे टाकत जातो. का तर न्यूरोसायन्स म्हणजे आपण जर मेडिकली बघितलं तर न्यूरल पाथवेज आहेत. आपण प्रत्येक व्यक्ती न्यूरॉन्सने बनलोय, प्रत्येक व्यक्ती. आज जेव्हा गर्भसंस्कार आपण म्हणतो किंवा बीजसंस्कार म्हणतो, तर ह्या सगळ्याची सुरुवात ब्रेन डेव्हलपमेंट छान व्हावी किंवा 5 सेन्सरी ऑर्गन्स ची कॅपॅसिटी आपण छान करावी, याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो. ते संस्कार आहेत, जसे आपण आहोत तसं ते बाळ, हे इव्हेंच्युअली होणार आहे. मग या सगळ्या फेजमध्ये न्यूरोसायन्स किंवा न्यूरल पाथवेज याचा विचार आपण करतच नाही. ज्या वेळेस 9 महिने असतात तर 9 महिन्यात कदाचित कुठेतरी आधीची पिढी काहीतरी बोललेली असते किंवा घरात आलेलं असतं, तू हे ऐक, हे वाच, अशा काही गोष्टी असतात. पण ते बाळ आल्यानंतर आपण तितकं 100% देतच नाही, चाललंय तसं चालवतो. आणि मग कंपॅरिझन सुरू होतं की अरे मी तर बघितलेलं 7-7, 8-8 महिन्याची बाळ त्याच्या हाताने खातात, माझं बाळ 1.5 वर्षाचं झालं तरी अजून मला चारावंच लागतंय. का? ह्याचा विचार कोणीच नाही करत. जर 7-8 महिन्यांचं बाळ त्याच्या हाताने खातंय तर कधीतरी सुरू करताना त्याच्या हातातनं सांडलं असणार आहे ना. बरोबर आहे. जे की आपण काय करतोय की 1.5 वर्षाचं बाळ झाले तरी त्याच्या मागे कसं बसं कधी तो जेवणाचा टाइम निघून जाईल असं त्या बाळाला वाटत असेल, आणि कुठेतरी घरातही असतं की कसं बसं कोंबतोय. जर त्या बाळाला माहितीच नाहीये की ही बोटं खाण्यासाठी आहेत, हे असं मला खायचंय, हे जे दिलंय ते तोंडात घालण्यासाठी आहे, हे त्याच्या सबकॉन्शियस माइंडला माहितीच नाहीये, तर कसं त्याला कळणार आहे किंवा कशा त्या गोष्टी होणार आहेत? अशक्य आहे. आता म्हणजे काय झालंय की खूप लोक बिझी आहेत आणि मग ह्याच्यामध्ये मुलांशी बोलायला त्यांना टाइम नसतो, किंवा मग आता आपण आजी आजोबांचं धरून चाललो तर प्रत्येकाच्या घरी आता मेट्रो सिटीजमध्ये आजी आजोबा नाही आहेत, तर त्या मुलांशी कसा संवाद साधला पाहिजे आई वडिलांनी? खूप छान हा मुद्दा आहे. आणि जसं मग अशी स्टार्टिंगला तुम्ही म्हणालात की डे केअर मध्ये किंवा 2 मुलांची भांडणं झाली, जो रिसेंट झालेला किस्सा आहे, त्या मुलाची चुकी आहे का की मी भांडलो? त्याला काय कळतंय, छोटस 2 वर्षाचं बाळ आहे ते. पण तो भांडला म्हणजे त्याने मारलं किंवा व्हॉटएव्हर, चावला, जे काही केलं, पण मग हे सगळं त्याने कुठे बघितलंय? इधर आजूबाजू घर आहे, आजूबाजू आता डे केअरला गेलो म्हणून आजूबाजूची लोक आहेत, किंवा स्क्रीन आहे. जर 5 सेन्सरी ऑर्गन्सला जे काही फीड होणार आहे ते आपण करणार आहे, बरोबर? तर जिथे मेट्रो सिटीज आहेत किंवा आपण म्हणतो न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, तर न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर वेळ नाहीये असं खूप पेरेंट्सला वाटतं, आणि म्हणून ते जाऊ दे. म्हणजे 6-6 महिन्यांच्या बाळांना स्क्रीन टाइम सुरू असतो, 15-15, 20-20 मिनिटं म्हणता तो अक्षरशः 5-5, 6-6 तासांपर्यंत जातो. एवढ्या लहान वयात त्या मुलांचे जिकडे आयसाईट डेव्हलप होणार आहे, जर ते डेव्हलपमेंट म्हणजे जर ते स्क्रीन 8 वर्षांपर्यंत बेसिकली आयसाईट डेव्हलप होत असते, जर त्या डेव्हलपमेंटमध्ये जास्त स्क्रीन आपण दाखवली तर मायनस पॉवर येण्याची शक्यता असते. आणि विचार करा की इतकी लहान मुलं आहेत. म्हणजे एक रिसेंट अशी केस आहे, 3 वर्षाचं बाळ आहे, महाराष्ट्रीयन फॅमिली आहे, आणि ती आई येऊन म्हणते की मॅडम माझं बाळ 3 वर्षांचं आहे, मी घरीच असते, वर्क फ्रॉम होम आहे, घरीच असते, पण मावशी पण आहेत त्याला सांभाळायला, पण मग आता काय करणार, त्या त्यांचं आवरतात, आणि म्हणून मी त्याला टीव्ही लावून द्यायचंय. तर आता टीव्हीत काय बघणार, तर कार्टून आपण लावून देतो, तर कार्टून लावून द्यायचंय. आणि आता त्याचा स्क्रीन टाइम एवढा झालाय की 6-6 तास स्क्रीन टाइम आहे, त्याच्याशिवाय तो काहीही नाही करत. त्याच्यापेक्षा मोठा मुद्दा म्हणजे की त्याला कुठलेच शब्द येत नाहीत. आपण जे घरात बोलतो ते जापानीज कार्टून आहे कुठलं तरी, त्याच्यातलेच ते 2-4 शब्द तो बोलतो. तर मेट्रो सिटीज मध्ये जिकडे न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आणि म्हणजे त्या पालकांना खरंच हा प्रश्न आहे. आपण 9 महिने एवढा अट्टहास करून त्याच्या आधी जर इन्फर्टिलिटी सारखे केसेस मधनं आपण आलो इथे, तर याच्यासाठी आलोय का? हे असं आपलं बीज हे अशासाठी आलोय का? किंवा हा पर्पज असावा का? तर डेफिनेटली नाही. मग त्या मुलांसाठी अशा खूप ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण करू शकतो आपल्या वेळेनुसार. जर आपण त्यांना फीड करायला, पाजायला आपण तिथे ती आई असते, किंवा
जे काही असेल बनवून ठेवायला ती आई बनवून ठेवते. आज त्या बाळाला हायचर आणायची आहे, कुठला तरी वेगळा स्विंग आणायचा आहे, इलेक्ट्रिक स्विंग आणायचा आहे, त्याच्यासाठी वेगळे वेगळे शॉपिंग्स करायचे आहेत, क्रीम आणायचं आहे. आज लोक 25-25 हजाराचे नुसते बेड आणतात बाळांसाठी. जो बेड तो बाळ जसं बसायला लागतो तसा उपयोगात नाही आहेत, का तर तो उभं राहायला लागतो. कोण रिस्क घेणार? आणि मग या अशा फेजमध्ये इथे जिथे आपण काय करायला पाहिजे तिथे आपण मटेरियलिस्टिक गोष्टी देतोय, व्हॅल्यू बेस्ड आपण काहीही देत नाही, इथिक्स बेस्ड आपण काहीही देत नाही. आणि ज्या फेजमध्ये कुठेतरी ते मागे पडतोय. म्हणजे आज जसं तुम्ही म्हणालात की मेट्रो सिटीज आहे किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज आहे. अर्थात न्यूक्लिअर फॅमिली का आहे? का तर आपण ऑब्व्हियसली ब्रेड अँड बटरसाठी लोक आली आहेत इथे, आपलं गाव सोडून, त्याच्यासाठी आहोत. याचा अर्थ काय? आपण शिक्षित आहोत का? तर डेफिनेटली आहोत. आपल्याला या जगाचं नॉलेज आहे का? तर आहे, प्रत्येकाला वाटतं. सोशल आपण आहोत का? तर आहोत. मग इतकं सगळं अवेअर असताना, इतक्या सगळ्या गोष्टी माहीत असताना का नाही आपण ते देऊ शकत? आणि इतकं असूनही म्हणजे आजकाल लोक ChatGPTशी गप्पा मारतात. हो, ते एक प्रमाण खूप वाढले. मी जस्ट आता म्हणजे माझे मित्र आहेत तर ते सांगत होते जेव्हा मला बोर होतं तेव्हा मी ChatGPT बरोबर बोलतो. का माणूस इतका एकटा झाला? म्हणजे कोविड आला, कोविडमध्ये अक्षरशः लोकांनी केलं का? कोविड हा असा फेज होता की स्वतः बरोबर राहण्याचा फेज होता. हो, मग आपण स्वतः आपल्यासोबत नाही राहू शकत तर लोकांनी कसं आपल्यासोबत राहावं? हा किती मोठी गोष्ट आहे. आणि मग या फेजमध्ये जर आजचा युवक किंवा आजचे आपण अशी लोक जर ChatGPTशी बोलतोय, ज्यांना कदाचित अँड्रॉइड त्यांच्या 20व्या-22व्या वर्षी किंवा 18व्या वर्षाच्या रादर पुढे मिळालं, ही बाळं 6-7 महिन्यांची असताना आपण त्यांना स्क्रोल करायला देतोय. ती मुलं काय राहतील माणसात? का राहतील? काय काय परिणाम होतात बाळांवरती? आपण जे स्क्रीन्स वापरतात बाळ किंवा ज्या प्लॅटफॉर्मवरती, आता कसं होतं की बऱ्याच पॅरेंट्सला माहितीच नाहीये की त्याला काही सेटिंग्स असतात की 18 अबव्ह 18 बिलोचं कंटेंट ते बघतच नाहीत. त्या गोष्टी जशा येतात तसं ठेवतात त्या. तर मग त्या गोष्टींनी त्या बाळावरती काय काय परिणाम पडतो? आता 5 सेन्सरी ऑर्गन्स जर आपण मेडिकली बघितलं किंवा गर्भसंस्कारांच्या दृष्टीने बघितलं किंवा आपल्या शरीराच्या रचनेने बघितलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला आज जे ज्ञान आहे ते 5 ज्ञानेंद्रियांवरनं आहे. मग आज जर कुठलंही बाळ ते स्क्रोल करतंय, रॅन्डम रील स्क्रोल करत असतं, दिसतंय म्हणून स्क्रोल करतंय का तर त्याला अट्रॅक्ट होतंय. सगळ्यात पहिलं मगाशी जसं बोललं की आयसाईट डेव्हलपमेंट आहे जी हॅम्पर होतीये, खूप हॅम्पर होतीये. पहिली गोष्ट, आयुष्यात त्याला प्ले ग्रुप, प्ले स्कूल तिकडे जाणार आहे त्यावेळेस तर प्रोजेक्टर्स असणार आहेत तर ते द्यावंच लागणार आहे, अर्धा तास आहे, 1 तास आहे. पण मला सगळ्यांना सांगायचं आहे ऍटलिस्ट वयाच्या 2 वर्षापर्यंत तरी त्याला जितकं मिनिमम स्क्रीन टाइम द्याल तेवढं बेटर आहे. 2 वर्षाच्या आतमध्ये. 2 वर्षाच्या आतमध्ये. दुसरी गोष्ट, याच्यात हा असा मुद्दा येतो की मग आई माहेरी असते, आई सासरी असते, मग व्हिडिओ कॉलचा जमाना आला की आजीला बघायचंय, ह्याला बघायचंय, आत्याला बघायचंय, मामाला बघायचंय. तुम्ही बॅक स्क्रीन म्हणजे बॅक कॅमेरा वापरा ना. का? तुम्ही बाळाला नाही कळते, बॅक कॅमेरा वापरा. अवॉइड झालं ना स्क्रीन टाइम तेवढं. तिसरी गोष्ट, ज्ञान इंद्रियांमध्ये 5ही ज्ञानेंद्रियांमध्ये काय फीड करतोय आपण आपल्याला माहिती नाहीये. आपण आपल्या कंट्रोलच्या बाहेर सोडतोय बाळाला. जसं तुम्ही म्हणालात की लॉक नाही वापरत, कदाचित तेवढं एज्युकेशनच नाहीये काही पालकांकडे की चाइल्ड लॉक असावं, काही कंटेंट असा असतो की जो नाही बघायला पाहिजे. म्हणजे आजकाल प्युबर्टी हिट लवकर होतीये. का होतीये? या गोष्टींमुळेही आहे की इतक्या लवकर तो कंटेंट दिसतोय, इतक्या लवकर न कळण्याच्या वयातच ते एवढं पटकन बघून घेतात की मग पुढे ते गोष्ट घुमत राहते. आपल्याला स्वप्न पडतात, रॅन्डम असतात कधी कधी, पण इकडचं तिकडचं जे बघितलंय आपण त्याला कुठून काहीतरी ते स्वप्न जोडत असतात. बाळांचंही तसंच आहे, ती गोष्ट होत जाते. जसं तुम्ही म्हणालात की टँट्रम्स आपण म्हणालो, मग टँट्रम्स मध्ये पण एक पेरेंटिंग मध्ये पॉझिटिव्ह डिसिप्लिन नावाची कॉन्सेप्ट आहे. ती काय कॉन्सेप्ट आहे की प्रत्येक आईला किंवा प्रत्येक वडिलांना वाटतं की माझं बाळ हे असं 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 असावं. कुठलेही आई वडील असू देत, त्या असं असं मध्ये खूप मोठी स्वप्न असतात. बरोबर. माझ्या बाळाने म्हणजे जर ते आई वडील व्हॅल्यूज बेस्ड असतील तर युजली हे असं वाटतं की माझ्या बाळाने या देशासाठी काहीतरी करावं, माझ्या बाळाने अशा माणसांसाठी काहीतरी करावं, माझ्या बाळाने खूप शूरवीर असावं किंवा असंख्य म्हणजे ह्या अशा गोष्टी असाव्यात. किंवा छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या तर माझं बाळ शेअरिंग करणारं असावं, माणसाला माणूस म्हणून ओळखणारं असावं, प्रत्येकाचा आदर करणारं असावं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. लॉंग टर्म गोल आहे.
मग पॉझिटिव्ह डिसिप्लिन मध्ये काय तर तो पिरामिड आहे की आत्ता आपण काय करतोय. सगळ्यात आधी तर लॉंग टर्म गोल काढायचा आहे की माझा हे लॉंग टर्म गोल्स आहेत. एज अकॉर्डिंगली काढा मुलाबाबतीत. फॉर एक्झाम्पल जर एखादी आई आहे की 2-3 महिन्याचं बाळ आहे, लॉंग टर्म गोल काय आहे की माझ्या बाळाने त्याच्या हाताने खावं. हा लॉंग टर्म गोल आहे. लवकर खावं त्याच्या हाताने, तो गोल आहे. तर त्याच्यासाठी मी आत्ता काय करतेय ते स्टेप्स लिहून काढायचे. त्याच्यासाठी मला काय करणं नेसेसरी आहे. वॉर्मथ देणं आहे का, त्याला तसं एज्युकेट करणं आहे का. मग त्या छोट्या छोट्या गोष्टी लिहून काढायच्यात आणि तो पिरामिड आहे. आणि मग ते अचीव्ह होणार आहे. नुसतं मी डोक्यात ठेवलंय की मला माझ्या बाळाला त्याच्या हाताने खावं असं मला वाटतं, पण तो 2 वर्षाचा होईपर्यंत मी त्याला हात खायला असतात हे मी कधीच एक्सप्लोर नाही करू दिलं. तो कसा खाईल. आणि हा पॉझिटिव्ह डिसिप्लिनचा कॉन्सेप्ट आहे जो बाळांच्या पण चांगल्यासाठी आहे, अर्थात मुलांच्या रादर. आणि इव्हेंच्युअली ह्या अशा वेळेने तो पिरामिड जाण्यासाठी आहे. याच्यामध्ये आणखी एक येतं, जसं तुम्ही म्हणालात की कशा वेळे म्हणजे आजकाल स्क्रीन आहे किंवा आजकाल आपण बघतो मेट्रो सिटीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्यांमध्ये म्हणजे खूप जणांनी गर्भसंस्कार ऐकले असतील किंवा खूप जण प्री कन्सेप्शन फेज मध्ये पण खूपदा आपण काय करू शकतो प्री प्रेग्नन्सी मध्येच की पुढे आपल्याला एक छान बाळ असावं किंवा छान एक संतान लाभावं म्हणून. आजकाल इन्फर्टिलिटी एक एवढं बूस्ट होत आहे. तर त्या केसमध्ये सुद्धा ही गोष्ट आहे. पेरेंटिंग हे बाळ झाल्यावर न सुरू होता प्री प्रेग्नन्सी पासूनच आहे. का? कारण की माणूस म्हणून आपण कसे आहोत, अगदी तीच गोष्ट जेनेटिकली काही अंशी आपण पुढे नेणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन ते जेनेटिक्स जे छान गोष्टी आपण घेऊन आलो आणि जे बर्डन्स पण घेऊन आलो ते पुढे पास ऑन करणार आहे. फॉर एक्झाम्पल प्री प्रेग्नन्सी फेज मध्ये एखादं कपल असतं, प्लॅनिंग करत असतात, लग्नाला एवढे वर्ष झालेत, मग खूप वेगळे रिझन्स असतात का प्लॅन करतोय आपण. लग्नाला एवढे वर्ष झालेत म्हणून करतोय, कधी कधी असतं घरचे बोलतात म्हणून करतोय, किंवा चलो सगळ्यांनाच मुलं झाली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणून आम्ही विचार करतोय, एज नको ना पुढे जायला म्हणून आम्ही विचार करतोय, ऑलरेडी एक बाळ असेल तर फॅमिली कम्प्लीट व्हायला म्हणून आम्ही विचार करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी बाळ हवंय आणि मग कधीतरी इझिली पण कन्सिव्ह होऊन जातं. कधीतरी असं असतं की खूप त्याच्यामध्ये म्हणजे खूप काय असे अडथळे येतात आणि मग या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जात असतो. पण मग कुठेतरी कधीतरी अशी एक गोष्ट येते की छान गुड न्यूज मिळते, छान मस्त कन्सिव्ह केलंय, जे हवं होतं काही वर्षांआधी किंवा काही महिन्यांआधी ते आज मला मिळालंय. तर हे 9 महिने किती छान घालवायला पाहिजेत. का? तर मला जे हवं होतं, माझं कधीतरी स्वप्न होतं, ते मला आज मिळतंय. का? तर आज इन्फर्टिलिटी खूप आहे. म्हणजे 20व्या-22व्या वर्षी इन्फर्टिलिटी बूस्ट होते, AMH लो होऊन जातं असंही आपण बघतो. त्याला एज हा मॅटरच नाही राहिलाय. कुठलंही एज असू देत ती गोष्ट येते. मग त्याच्यात खूप फॅक्टर्स आहेत, विचारांचे फॅक्टर आहेत, स्ट्रेस फॅक्टर्स आहेत, मेडिकली काही फॅक्टर्स आहेत, लाईफस्टाईल गोष्ट आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करून ज्यावेळेस आपण कन्सिव्ह करतो, कुठलीही ते कपल कन्सिव्ह करतं, कन्सिव्ह केल्यानंतर ते 9 महिने मस्त छान घालवायला हवेत. मला कुठेतरी मी नशीबवाने किंवा कुठेतरी मी ब्लेस्ड आहे म्हणून माझ्याकडे हे सोल आलंय, किंवा म्हणून माझ्याकडे जर स्पिरिच्युअली बघितलं तर म्हणून आज मला ही संधी लाभली आहे की मी जन्म देऊ शकते एखाद्या बाळाला. पण मग या 9 महिन्यामध्ये ती आई तिच्या ह्याच्यात असते की करिअर कसं होणार, प्रोफेशन कसं होणार, बॉडी शेमिंग आहे किंवा प्रेग्नन्सी मधले असे काही सिम्पटम्स आहेत. म्हणजे आता मेंटल फिजिकल दोन्ही सिम्पटम्स आहेत. आज GSC मध्ये असताना इतके मॉम्स बघितल्या की ज्या अक्षरशः लाईफस्टाईल आता चेंज होते ना बाळ आलं म्हटलं. मग आज आपण संस्कार म्हणतो किंवा कदाचित आजच्या पिढीला संस्कार कुठेतरी जुनाट वाटू शकतात तो वर्ड काही लोकांना, जिथे आपण मग तिथे प्रीनेटल ऍक्टिव्हिटीज म्हणतो, जो जगाने उचलला म्हणून आज कदाचित आपल्या इथले युथ कुठेतरी उचलतंय, जे की गर्भसंस्कार आपल्या भारतासाठी नवीन नाही आहेत. मग त्या गर्भसंस्कारांमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये ह्या छोट्या गोष्टींना रडतीये कधीतरी ती स्त्री. मला झोपच नाही लागत आहे, माझे पाठच दुखतीये, मला कधीतरी जळजळच होतीये, मला असंख्य गोष्टी आहेत. कुठली स्त्री, जी स्त्री काही वर्षांआधी तिला हे हवं होतं म्हणून सगळं काही करत होती, तिला हे 9 महिने अनुभवायचे होते त्यासाठी सगळ्या गोष्टी करत होती, आणि आता ती रडतीये.
त्या बाळावर काय संस्कार होणार आहेत. मग हे 9 months झाले, सगळं झालं आणि कुठेतरी 9 महिने झाल्यानंतर ते बाळ हातात येतं. सगळं स्वप्न आपण आपल्या हातात आहे, जे आपल्याला हवं होतं ते आपल्या हातात आहे. आणि मग आता ती आई कुठेतरी थोडंसं खुशी झाली की काय तिच्या डोक्यात राहतं की अरे यार माझी झोप नाही होते, मी आता बाहेर कधी जाणार आहे, मी फक्त आई म्हणूनच माझी ओळख राहिली आहे, बाकी माझं काही अस्तित्वच नाही राहिलंय. ह्या अशा सगळ्या गोष्टींना घेऊन ती पुढे जात असते. आणि मग विचार करा कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो की ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टी आहेत जे आजच्या पेरेंट्सला किंवा आजच्या पालकांना कुठेतरी तिथे ते आणतात. आणि या फेजमध्ये या केसमध्ये ज्यांना असं वाटतं की खरंच काय गरज आहे कम्युनिटीची, आपण सोशल आहोत, सगळं आपल्याकडे आहे, काय गरज आहे लोकांची, आपल्याकडे सगळं आहे, एका क्लिकवर सगळ्या गोष्टी येतात. पण तसं नाहीये. आपण सेल्फ मोटिवेट किंवा सेल्फ चार्ज 24/7 नसू शकतो. बरोबर आहे. आणि म्हणून ही कुठेतरी कम्युनिटी लागते जिथे आज हे मी नाही म्हणजे जीएससीत येणाऱ्या असंख्य मॉम्स आणि असंख्य डॅड्स असे शेअर करतात. रादर खूप छान हे की ग्रँड पेरेंट्स असे काही शेअर करतात की आमच्या काळी हे का नव्हतं, असं कधीतरी वाटतं की अशी एक फॅमिली आहे की जिथे इतक्या ह्या अशा गोष्टी आहेत. म्हणजे खूप गर्भसंस्कार खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्याचे वेगळे वेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. पण सायंटिफिकली पण गर्भसंस्कार असतात किंवा सायंटिफिकली पण न्यू एज पेरेंटिंग आपण करू शकतो, हे जीएससीत आल्यानंतर कळलं. ह्या अशा वेने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण खूप छोट्या 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 गोष्टी पुढे घेऊन जातो. आपण जेनेटिक्स बरोबर आपण म्हणतो की मला माझं बाळ असं हवंय, त्याच्या आधी ते बाळ तसं होण्याआधी मला माझं चेंज करायचं हे कधीच कोणाला वाटत नाही. ते आल्यानंतर त्याला मारून ओरडून ते चेंज नाही होणार आहे. बरोबर आहे. हो. ते बघून शिकणार आहे. मग त्याच्यात मला ते हवंय आणि ते माझ्यात नाहीये तर ते माझ्यात आत्ता आणणं नेसेसरी आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे नाही कळत. आणि हे कुठेतरी कळण्याची नेसेसिटी आहे. विचार किंवा हे थॉट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोशली अवेलेबल नाही आहेत का, तर आहेत. आज सोशल मीडिया आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण कुठे कधी काय आपण आणावं किंवा कुठे कधी कशाचा इम्पॉर्टन्स आहे याच्यासाठी ही कम्युनिटी नेसेसरी असते किंवा याच्यासाठी ही कम्युनिटी नेसेसरी आहे. आपण माणसं आहोत, माणसं माणसाशिवाय नाही राहू शकत. बरोबर. एकटा राहणारा तो प्राणी नाहीये, त्याला लोकच लागतात, त्याला माणसंच लागतात. आपण माणसं घडवतोय, मशीन नाही. एक्झॅक्टली. सो याच्यासाठी प्री प्रेग्नन्सी पासून म्हणजे जेव्हा ते बीज आहे तर ते बीजावरही संस्कार होणं नेसेसरी आहे. असंच कुठलंही बी असंच उगून नाही येत ना, त्याची क्वालिटी काय आहे त्या बी मध्ये याच्यावरच ती ठरते. मग हे सगळे संस्कार, नुसतं बी छान आहे पण एन्व्हायरमेंटच छान नाहीये तर काय. तर याच्यासाठी पेरेंटिंग हे प्री प्रेग्नन्सी पासून ते बाळ झाल्यावर पर्यंत मॅटर करतं. पॅरेंट्सला जास्त वेळ मिळत नाहीये किंवा मुलगा बाळ हे एकतर पाळणा घरात राहत आहेत किंवा घरात राहत आहेत, तर ह्या मुलांना शिकण्यासाठी एक तिकडचं काहीतरी थोडंफार शिकायला मिळतंय किंवा मग आई वडिलांचं काहीतरी मिळतं. मग आई वडिलांची जी केमिस्ट्री असते, आई वडिलांचं जे एकमेकांशी वागणं असतं, ह्या गोष्टीचा मुलावरती काय परिणाम पडतो? खूप जास्त परिणाम होतो. का? कारण की आज आपण बघतो जसं म्हणालो की न्यूक्लिअर फॅमिलीज खूप आहेत. आणि न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे काय गोष्ट आहे की घरात आपण नाही बाळाला 100% टाइम देऊ शकत किंवा लक्ष नाही देऊ शकत, म्हणून आपण कुठेतरी बाळाला ठेवतो, डे केअर मध्ये असेल किंवा इधर घरी कोणीतरी येतं. त्यावेळी मग बाळाकडे बघणं आणि बाळाला ह्या सगळ्या गोष्टी देणं हे कोणाची जबाबदारी राहतं, तर जिथे ज्याच्यासोबत बाळ जास्ती वेळ आहे त्या फेजमध्ये जेवढा आपण बाळासोबत असू, जितका वेळ आपण बाळासोबत असू, तर तितका वेळ जर आपण त्याला 100% नाही दिला तर डेफिनेटली तो इम्पॅक्ट होणार आहे. का? कारण की लहानपणापासून ही गोष्ट छोट्या 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 गोष्टी तर सबकॉन्शियस माइंडमध्ये फीड होतात. सगळ्या गोष्टी बाळ सडनली मोठा नाही होत आहे. बरोबर. आज जर कुणी आपण बघितलं तर आपल्याला जर कोणीतरी आपण डोळे बंद केले आणि विचारलं सगळ्यात बेस्ट मेमरी कोणती, तर ती लहानपणाची आठवते. ती कदाचित अशीच रॅन्डम काहीतरी मेमरी असते, ती आठवते. मग आज विचार करायचा की आजच्या पालकांनी आज जर त्या बाळाला विचारलं उद्या 10 वर्षांनी, बाळा तुला तुझी बेस्ट मेमरी कोणती, काय आठवेल त्याला? की कोणीतरी आजी यायच्या, त्या सांभाळायच्या, किंवा मला कुठेतरी ठेवायचे, ते सांभाळायचे, याच सगळ्या गोष्टी आठवतील. त्यामुळे दोघांची केमिस्ट्री खूप म्हणजे खूप नेसेसरी आहे. आधीच्या काळासारखं नाही ते बघून चालणार आहे. एक स्ट्रिक्ट आहे तर एक खूप बाळाबाळा करणार आहे, नाहीये. का? कारण की दोघेच आहेत, तर दोघांचंही जे प्रेम आहे
ते दोघांच्या वेने मांडायचंय किंवा दोघांच्या वेने सांगायचंय. मग इथे बॅलन्स असणं नेसेसरी आहे किंवा इथे जे आपल्याला सांगायचंय ते फर्म राहणं नेसेसरी आहे. आणि आपण जे म्हणतो की अरे चलो बाळ त्याचं वाढतंय किंवा आता तो झोपलाय, आपण आपलं जे काही बोलायचंय किंवा जे काही भांडायचंय किंवा जे काही आहे जे त्याने नाही ऐकायला पाहिजे, जे आपण बोलतो किंवा जे आपण वागतो त्या गोष्टी सुद्धा तिथे टाळाव्यात. बाळ जेव्हा झोपलंय त्याचं सबकॉन्शियस माइंड आहे जे सगळ्या गोष्टी ते ऐकतंय, त्याच्यामध्ये घेतंय, ह्या सगळ्या गोष्टी करतंय आणि मग कुठेतरी ते बाळ तसंच वागायला जात आहे. आज एकलकोंडे काय झालेत? शेअरिंग. प्रत्येक आई शिकवते बाळा शेअरिंग करायचं, ते बाळ नाही करत. मग आपण म्हणतो की बऱ्याचदा असं असतं की अरे म्हणजे मी बाळ माझ्या गर्भात असताना खूप गोष्टी केल्या, खूप काय 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 केलं, पण मग आता माझं बाळ 2.5-3 वर्षाचं झालंय, शाळेत जायला लागलंय आणि मग ते मॅडम असं ढकलतच आहे, चिमटेच काढतंय, काहीतरी हेच करतंय. का? कारण की त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण चिमटे काढणं चुकीचं आहे हे कधीच नाही सांगितलं. का? आपण दोघे आहोत, कोणीतरी बाळाला सांभाळतंय म्हणून आपण त्याला जे हवं ते सगळ्या गोष्टी देतोय. थोडं जरी रडणं त्याच्या डिक्शनरीतच नाहीये, का तर ते रडूनच द्यायचं नाहीये. सगळं मी देणार आहे, सगळं मी देतेय. मग या ह्याच्यामुळे काय होतं, तो खूप ओव्हर पॅम्पर्ड होतात. आणि मग ज्यावेळेस तिथे जातात तर त्यावेळेस आजूबाजूला बघूनच आपण शिकतो. बरोबर. कोणीतरी ढकलतं तर मी पण ढकलणार आहे. त्यावेळेस माझ्या सबकॉन्शियस माइंडला माहिती नाहीये की ढकलणं चुकीचं आहे किंवा मला जर कोणी सांगितलंच नाहीये की हे असं करणं चुकीचं आहे. याच्यावरनं एक ऍक्च्युअल केस आहे, महाराष्ट्रातलीच आहे. 4 ते 5 वर्षांची ती मुलं असतील. आता युजली LKG UKG ची केवढी मुलं असणार आहेत? 4-5 वर्षांची मुलं आहेत. तर केमिस्ट्री कशी मॅटर करते किंवा घरातनं आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवणं का मॅटर करतं आणि वेळ क्वालिटी टाइम असावा. उगीच चलो आपण मॅच बघतोय, ते कार्टून बघतायत, हा वेळ नाहीये. वेळ घालवायचं म्हणून नाही घालवत, तसं नाहीये. तिथे क्वालिटी टाइम असावा. खरंच त्या एज अकॉर्डिंगली काही ऍक्टिव्हिटीज असावेत. ऍक्टिव्हिटी हा शब्द घेतला की असं वाटतं अरे काय एकदम खेळ खेळायचा, काहीतरी असं काय मोठं काहीतरी एकदम हजारो रुपयांचं काहीतरी आणून ठेवायचं का? नाही. खूप अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण खरंच क्वालिटी बेस्ड करू शकतो. त्याच्यावरनच हे एक म्हणजे रिअल केस आहे, ही महाराष्ट्रातलीच आहे. 4-5 वर्षांची ती मुलं आहेत आणि त्यांच्या पेरेंट टीचर मीटिंगला म्हणजे असे आता 50 विद्यार्थी असतील किंवा 50 स्टुडंट असतील तर त्याच्यातले 30-35 पालक म्हणायला लागले आमच्या बाळामध्ये रिसेंट या 15-20 दिवसांमध्ये खूप असं चेंज वाटायला लागला. काही मुलं शांत झाली, काही मुलं अशी कन्फ्युज वाटायला लागली, काही मुलं अशी घाबरलेली वाटायला लागली. ज्यावेळेस आता हे PTA मीटिंगला आलं की अरे म्हणजे एखादं दुसरं नाही ना, मास आहे तो, 60-70% मुलं जर तशी वागतात एक्झॅक्टली काय झालं म्हणून सगळा शोध घ्यायला लागलो. खूप हॉरिबल केस आहे की तिथला जो सेक्युरिटी म्हणजे जो वॉचमन असतो तर तो त्या मुलांना दाखवायचा. अरे बापरे. LKG UKG ची ती मुलं आहेत, हार्डली 4-5 वर्षांची ती मुलं आहेत. आणि मग ती मुलं ऑब्व्हियसली म्हणजे असं काहीतरी आहे की ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कधीच नाहीये या वयामध्ये. आणि मग त्या सगळ्या गोष्टी करत गेल्या तर हा असा इम्पॅक्ट. तर त्यावेळी म्हणजे इथे पेरेंटिंग रोल कसा प्ले होतो की आज ते 4-5 वर्षांचं मूल आहे, त्याला जर आपण 1-1.5 वर्षाचं झाल्यानंतर किंवा 2 वर्षाचं झाल्यानंतर मुलगा काय, मुलगी काय किंवा आपले बॉडी पार्ट्स काय हे म्हणजे निसंकोचपणे सांगणं किंवा आज आपण म्हणतो की गुड टच, बॅड टच आजच्या काळाची गरज येते. असं काहीही नाहीये की नको त्याला काय वाटेल, नको तो काय विचार करेल किंवा तो त्याचं समजून घेईल. त्याचं समजून घेण्याचं सराउंडिंग नाही राहिलंय, बदललंय जग, खूप वेगळं झालंय. आणि मग इथे जर त्या मुलांना गुड टच काय, बॅड टच काय हे त्यांच्या शब्दात कदाचित आपण किंवा त्या पालकांनी जर सांगितलं असतं ती ऍक्टिव्हिटी म्हणून होऊ शकते ना की आजची ऍक्टिव्हिटी गुड टच, बॅड टच. मग बाळा असं इथे तुला हात लावलं, असं हात लावलं तर हे गुड टच आहे, तू आईला येऊन सांगणार आहे किंवा तू बाबांना येऊन सांगणार आहे किंवा तू टीचरना जाऊन सांगणार आहे. जर असं कोणी हात लावलं तर अशा वेळेने हात लावलं तर हा बॅड टच आहे. मग ह्या गोष्टी सांगत राहणं नेसेसरी आहे ना. आज जर कदाचित त्यातल्या काही मुलांना हे जर माहिती असतं किंवा माहिती असतं तर ती मुलं काहीतरी त्यांच्या भाषेत येऊन डेफिनेटली बोलली असती. बरोबर, स्पष्ट नाही पण तोडकं मोडकं काय होईना बोलली असती आणि कदाचित त्या माणसापर्यंत लवकर आपण पोहोचलो असतो.
तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ऍक्टिव्हिटीज नेसेसरी आहेत. जे आधीचा काळ आपण म्हणतो की मुलं वाढत गेली किंवा मुलं आपोआपच तशी वाढली, जे की आज तसं नाहीये. आजच्या काळाची ही खूप गरज आहे आणि ह्या ऍक्टिव्हिटीज सडन नाही होणार आहेत. जे आपण जे म्हणतो, आज कदाचित मी डॉक्टर आहे, मला जर कोणीतरी म्हटलं अरे तुझ्या वयाची लोक छान कोडिंग करतात, तुला कसं येत नाही, यायलाच पाहिजे. कसं येईल? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याचं कोडिंगचा ए पण नाहीये, मला नाही जमणार आहे. आणि हे कुठेतरी कम्पॅरिझन आहे आजच्या पेरेंट्समध्ये. अरे माझ्या मैत्रिणीचा मुलगा असं असं करतोय, मैत्रीण जाऊ देत, सोशल मीडियावर मी बघितलं अरे केवढंच होतं ते, त्याने हे 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 केलं, मग माझ्या बाळाने का नाही. आणि मग अशा वेळी जेव्हा इनडायरेक्ट कम्पॅरिझन होतं त्यावेळेस ऍक्च्युअल त्या मुलांमध्ये काय आहे आपण कधी शोधूनच नाही काढत. सगळ्या गोष्टी द्यायला जातो आणि जे द्यायला हवं ते आपण नाही देत. तर व्हॅल्यूज, ऍक्टिव्हिटीज ना खूप असा काही खर्च नाही लागत. वेळ हा सगळ्यात मोठं गिफ्ट आहे त्यांच्यासाठी. आज कितीही आपण बिझी असलो, जेवताना आपण एकत्र येऊ शकतो. असा काहीतरी घरी आल्यानंतर अर्धा पाऊण तास मोबाईल फ्री झोन ठेवून आपल्यात आपण राहू शकतो. आणि हेच ती मुलं पुढे नेणार आहेत. बरोबर. आज पुढची पिढी येते तसं आपण बघतो की वाईट गोष्टी किंवा टेररिझम जसं बंबार्ड केलं जातं, आपण म्हणतो ना ब्रेन वॉश केला जातो. नेगेटिव्ह गोष्टी एवढ्या ब्रेन वॉश होऊ शकतात, तर मग पॉझिटिव्ह गोष्टी का नाही होऊ शकत? तिथं एनर्जी आहे, ते तर विचार आहेत. जर वाईट विचार एवढ्या लेवलला जाऊ शकतात तर चांगले विचार कुठे पोहोचवतील? म्हणजे हा विचार करायला हवा. जसं तुम्ही मला सांगितलं की शाळेत सिक्युरिटी गार्डनी त्यांना अशा व्हिडिओज दाखवले आणि मुलांवरती हा परिणाम झाला. तर दुसऱ्या बाजू जर बघायला गेली तर शाळा रिस्की झाली आहे म्हणून काही पॅरेंट्सनी बरीच मुलं घरी शिकवली. आता माझ्या ओळखीतला एक आहे व्यक्ती, त्यांनी मुलगी 10वी पर्यंत घरी शिकवली आणि आता तिला कॉलेजला टाकलेलं आहे. तर त्यांना आता त्याची भीती वाटते की बाहेर जाऊन ती मुलीवरती काय तिला झेलायला मिळणार आहे, तिचं बाहेर जाऊन कसं जग ती हँडल करणार आहे. तर या गोष्टींना कसं पाहता तुम्ही? रिस्की झालंय का? तर डेफिनेटली रिस्की झालंय. म्हणजे आपण 90s मध्ये आपण जे शाळेत होतो त्यावेळेस पण खोडकर मुलं असायची किंवा आपण पण अशा खूप खोडी केल्यात, पण त्या लेवलच्या होत्या जे की आज जे आपण बघतोय की माणसाची वृत्तीच चेंज झाली आहे. पण मग या केसमध्ये आता जसं ती 10वी पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट वयाचे 16, 17, 18 वर्ष आज जर ती घरात आहे, तिला सोशल काहीही माहिती नाहीये, तर तिला त्रास होणारच आहे, नो डाऊट. मग या केसमध्ये, या फेजमध्ये ज्यावेळेस ती बाहेर जाणार आहे, जर ते पेरेंटिंग या 3F मधलं असेल, फर्म, फेअर आणि फ्रेंडली, तर कदाचित ती थोडीफार तिथे रुजू शकेल. का? तर तिच्या सबकॉन्शियस माइंडला बाहेर काय काय असणार आहे ही गोष्ट थोडीफार माहिती असतील तर ती काय रिॲक्ट करायचं किंवा काय रिस्पॉन्ड करायचं रादर हे तिला समजू शकेल. त्यामुळे जी पण पालक आहेत, होम ट्युशन्स किंवा होम स्कूलिंग आपण म्हणतो, हे खूप करायला लागले. का? तर इझी आहे, आपल्यासोबत आपलं मूल आहे, लक्ष राहतं, बाकी काही गोष्टी हे नाही आहेत. पण तिथे जसं प्रत्येक गोष्टीचं चांगलं एक बाजू असते, तर तशी तिथे वाईटही बाजू असते. चांगली बाजू ही आहे की ते आपल्यासोबत आहे, आपल्या अंडर आहे, आपण जे सांगतो ती गोष्ट आपण बिंबवू शकतो. पण मग दुसरी गोष्ट काय, तर सोशल राहणं आणि सोशल होणं. जर ती मुलगी बाकी म्हणजे आजकाल असतं ना की आजकाल असे काही पालक आहेत जे स्वतः मस्त खेडेगावातनं आलेत, म्हणजे मातीत खेळणं, विहिरीत पोहणं, हे सगळं त्यांनी अनुभवलंय. बरोबर. पण त्यांचीच कुठेतरी ही मुलं असतात जे त्यांना असं वाटतं की नको. त्यांनी तेही बघितलं, जसं मी म्हणलं की स्टार्टिंग जुनंही बघितलं, मॉडर्न बघतायत, न्यू एज पेरेंटिंग बघतायत, आणि आजचा काळ आहे. बॅलन्स करायचा आहे, पण मग बॅलन्स करताना परफेक्शनिस्ट व्हायचंय की नाही, हे मला तिच्या सानिध्यात हे आणायचंच नाहीये ज्याच्यातनं मी गेलो. पण मग त्यांना सांगायचं, जर त्यांच्या सानिध्यात नाही आलं हे किंवा त्यांच्याकडे आल्याच नाही या गोष्टी, तर त्या कसं डिसिजन घेतील? हेच नाही कुठलंही आयुष्यात. म्हणजे असे काही पालक आहेत, नको गावी पाठवलं तर काहीतरी चुकीचे शब्द मुलं शिकून येतील, मी त्याच्यावरती पण आपण येणारच आहे, खूप चुकीचं काहीतरी ऐकून येतील आणि मग इथे कसं वाटेल, आम्हाला एम्बेरेस होईल. एम्बेरेस व्हायची गोष्टच नाहीये. चुकीचं ते आहे, हे चुकीचं आहे हे कळण्यापुरतं तरी त्यांना सांगावं लागेल किंवा त्यांना ते अनुभवायला लागेल. याचा अर्थ ते तेच बोलणार आहेत का? तर तसं नाहीये. त्याच्यासाठी आधीपासूनच काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे
हे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती असणं खूप नेसेसरी आहे. बरोबर. आणि जर ज्या पालकांना वाटतं की मी घरी बसून तिला सगळ्या ऍस्पेक्ट्सने मी तिला घरी बसून एक्सपिरियन्सेस देऊ शकते, तर त्यांनी खुशाल द्यावं. पण एक गोष्ट असावी की सोशल पण तेवढं ठेवावं. मग तुम्ही तुमच्या कार्यक्रमांना आहे, जसं आधीच्या काळी खूप कार्यक्रम व्हायचे, घरात ही पूजा आहे, घरात ती पूजा आहे, घरात याचं काहीतरी आहे, त्याचं काहीतरी आहे, मग त्यावेळेस तिला तिथे घेऊन जाणं पण नेसेसरी आहे. का तर 4 लोक आहेत, 4 माणसं आहेत. आपण घेऊन जाताना आजचं पेरेंट्स फक्त हॉटेलिंगला घेऊन जातात, जिथे आपण आपलं जेवत असतो. आजकाल हॉटेल्समध्ये टीव्हीज चालू असतात, मोबाईल फोन्स तर आहेच आहेत, तिथेही आपण आपलंच असतो, फक्त जागा बदललेली असते आणि टेबल बदललेला असतो, अदरवाईज आपण आपल्या धुंदीत आहे. तर इथे मला हे सांगायचं की करा ना होमस्कूलिंग, काहीच चुकीचं नाहीये, चांगली गोष्ट आहे. पण मग त्याबरोबर ह्या सगळ्या ऍस्पेक्ट्स पाहिजेत. आपण ज्याच्यातनं आलो, आपण जे अनुभव घेऊन आलो, त्या अनुभवांची शिदोरी घेऊन आज आपण जगतोय. बरोबर. कदाचित पडलो, धडपडलो, पण आपण पुढे आलो. हा, त्या वेळेने तिला सांगा की प्रत्येक गोष्ट तू अनुभवूनच पुढे जाऊ शकशील इतकं आयुष्य आज नाही राहिलंय, किंवा तितका वेळ नाहीये, तशी परिस्थिती नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की काहीच तिला कुठल्याच याला धडकूच द्यायचं नाही. पडू द्या ना, उठू द्या आणि मग पुढे जाऊ द्या. आज जेव्हा ती जगात जाईल तेव्हा जगात काय काय असू शकतं हे तिला स्पष्टपणे सांगा. असा काळ गेला की म्हणजे काही त्या मुलींना माहिती नसायचं की, म्हणजे पहिले पिरियड्स येईपर्यंत माहिती नसायचं की असं काही आहे, जे आपल्या आईच्या किंवा त्या काळी होतं, जे की कदाचित आज कुठेतरी बदलताना दिसतंय. आणि ते बदलावं. मुलांना एज्युकेट करणं का नेसेसरी आहे? तर नेसेसरीच आहे. आज सिंगल चाइल्ड असेल, घरात एकटा मुलगा आहे, पण तरी उद्या त्याच्या आयुष्यात कोणीतरी असं येणारच आहे. मग त्याच्या बाकी मैत्रिणी असतील, उद्या त्याच्या आयुष्यात येणारी त्याची लाईफ पार्टनर असेल. मुलं काय एकटी झाली? मुलांना मी माझं हे का वाटायला लागलं? कुठेतरी तो जनरेशन अशी आली की मला माझ्या बाळाला सगळं द्यायचंय, म्हणजे एक सफरचंद मला शेअर नाही करू, म्हणजे आम्ही 4 लोकांनी शेअर केलं, पण आता मला दोघात पण नाही शेअर करू द्यायचंय, सगळं त्याला द्यायचंय. पण त्या सगळं देण्याच्या नादात त्याला हे कळलंच नाही की आपणही कोणाला तरी उद्या देणं लागतोय, की आपणही कोणाला तरी हे असं द्यायचंय. आणि मग तो एकलकोंडा होत गेला. का तर ज्यांनी दिलं ते आयुष्यभर नाही राहत आहेत. किती आहे आपलं लाईफ स्पॅन? तर हा विचार करावा आणि त्यानुसार. मुलं सोशलीच नाही झाली तर त्यांना एक्सपिरियन्सेस काय मिळणार आहे? शिवाय म्हणजे आता बऱ्याच मुलांना डिप्रेशन हे समजतंय. मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढलेले, लहान लहान मुलांना डिप्रेस होतात मुलं. तर हे सोशल न झाल्यामुळे होतंय का? हो, डेफिनेटली. का? कारण की बोलायला कोणी नाहीये. मोबाईल बोलू नाही शकत, तो लिहून काहीतरी दाखवतो. पण आज जर मला रडायचंय तर तो मला खांदा नाही देऊ शकत. बरोबर आहे ना. आज मला कोणाला तरी खूप छान मिठी मारावीशी वाटतेय, तर मला डिजिटल स्क्रीन्स नाही मिठी मारू शकत. त्याच्यासाठी आपलीच माणसं लागणार आहेत. मग ती नाती वेगळी वेगळी असतील ना, आई वडील असेल, आजी आजोबा असतील, बहीण भाऊ असतील, मित्रमैत्रिणी असतील, जे प्युअरिटी आपण म्हणतो ना की अरे प्युअर आहे, हे नाही राहिलंय. आणि फक्त दिखावा, म्हणजे कुणीतरी करतंय म्हणून मला करायचंय, अदरवाईज मी मागे, असं मला वाटतं. तर त्याची काहीच गरज नाहीये ना. म्हणजे आजची मुलं जेव्हा आपण घडवतोय, कुठेतरी असे पालक आहेत आत्ताचे की कुठेतरी स्क्रीन बिलकुल नाही देतात, विच इज गुड पार्ट. म्हणजे हे आम्ही बघतो. म्हणजे BRC मध्ये जसं भारतरत्न चॅलेंज नाव आहे, GSC नंतर, गर्भसंस्कार चॅलेंज नंतर BRC का आणलं, जसं तुम्ही स्टार्टिंगला विचारलं, तर इव्हेंच्युअली त्याची सुरुवात या पालकांमुळेच झाली की आता काय करायचं, बाळाला एवढं सगळं आम्ही हे केलंय, त्याच्यासोबत काय करू हे पण सांगा. अर्ली ब्रेन डेव्हलपमेंट किंवा अर्ली ब्रेन एज्युकेशन ही कन्सेप्ट भारतामध्ये आली आहे, पण इतकी प्रचलित नाहीये. काय होतंय नाही माहितीये. मजाक करतात लोक. म्हणजे महाराष्ट्रात असं नाही, कुठेही जा, पण अजून तरी भारतामध्ये असं आहे की अरे एवढ्या लहान बाळाला कशाला तू सांगतेयस. म्हणजे आज असं होतं की जे GSCची बेबीज आहेत पुढे BRC मध्ये आल्यानंतर, म्हणजे पेरेंटिंग मध्ये बाळ जसं त्याच्या एजनुसार, म्हणजे बिलीव्ह नाही करणार, 0 to 3 मंथच्या बेबीजच्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत. काय ऍक्टिव्हिटीज करत असेल बाळ, असं प्रश्न पडतं. पण ते करून घ्यायच्यात, ज्या नुसत्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी नाही आहेत, तर फिजिकल स्ट्रेंथनिंगसाठी सुद्धा आहेत. खूप गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये एवढ्या लहान बाळाच्या जेव्हा आपण ऍक्टिव्हिटीज करायला लागतो,
एकदम सहज म्हणून जातो, अरे आयुष्यभर त्याला शिकायचंच आहे, आता कशाला त्याला शिकवतीये. असतं हा. आपले घरचे म्हणतात, कदाचित मला हे माहिती नसतं तर मीही म्हणाले असते, नो डाऊट. पण ज्यावेळेस असं मला कळलंय की अर्ली ब्रेन डेव्हलपमेंट नावाची कन्सेप्ट आहे, अर्ली ब्रेन एज्युकेशन आहे, ब्रेन्स आपले न्यूरल पाथवेज आहेत, म्हणजे न्यूरॉन्स आहेत. आपण प्रत्येकाने म्हण ऐकलेली असते की आयुष्यभर म्हणजे शिक्षण कधी थांबू नये, लाईफ शुड बी फुल ऑफ लर्निंग्स. पण मग आयुष्य पूर्ण शिकत राहणं का नेसेसरी आहे, तर त्या न्यूरल पाथवेज साठी आहे. आज जर मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत, लाखो न्यूरॉन्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये, प्रत्येक न्यूरॉन एकमेकांना कनेक्टेड आहे. जेवढं स्ट्रॉंग, जेवढं ब्रॉड त्यांची कनेक्टिव्हिटी असेल त्या डेंड्राइट्सची, ते रूट्स आहेत, तितकं जास्त एखाद्या व्यक्तीचं ग्रास्पिंग म्हणा, किंवा तितकं जास्त आपण म्हणतो ना, अरे हिला काही सांगा किंवा याला काही सांगा, हा पटकन त्याला डोक्यात जातं किंवा पटकन तो करतो किंवा पटकन तो मोल्ड होतो. हे का आहे, तर त्या न्यूरल पाथवेजच्या कनेक्टिव्हिटीमुळे आहे. आणि आज जे आपण म्हणतो, म्हणजे काही पालक आहेत जे खूप अवेअर आहेत, म्हणजे जे आम्ही बघतोय, अर्थात दोन बाजू आहेत, म्हणजे जसं एखाद्या नाण्याची दोन बाजू असते तसंच आहे ते. पण ज्या वेळेस हे आपण करतोय, तर त्यावेळेस आजूबाजूचे जी पण लोक आहेत, तर त्या पालकांना मला सांगायचं, लोकांना काही म्हणू देत, जर तुम्हाला पटली ना ती कन्सेप्ट की मी हे का करते हे मला माहितीये, तर कोणी काही बोलू देत ना. आपण जगाला दाखवायला करतोय का, तर मुळीच नाही, आपण त्या बाळासाठी करतोय. बरोबर. आज माझं बाळ म्हणजे भारताचं पॉप्युलेशन नंबर 1 आहे, नो डाऊट. इन्फर्टिलिटी एवढी असताना आपण पॉप्युलेटेड कंट्री आहोत, युथ एवढी आहे, ते युथ संपायला किती वेळ लागणार आहे. आज सिग्नलला किंवा रोडने जाता जाता जर आपण बघितलं तर अक्षरशः मिशीनं फुटणारी मुलं म्हणजे सिगरेट ओढतात, स्मोक करतात. खूप म्हणजे एवढे ऍस्पेक्ट्स आलेत ऍडिक्शनचे की आपण विचार पण नाही करू शकत. बरोबर. आणि मग अशा केसमध्ये किंवा ह्या अशा फेजमध्ये, अशा जगामध्ये आपण बाळाला जन्म देतोय. जेन झी जनरेशन असं आहे, जेन अल्फा आलं, आता जेन बीटा जनरेशन आहे, जे आता जन्म देणार आहे. बोलण्यासारखंच नाही ते. बरं काय असेल, काहीच नाही विचार करू शकत. मग त्यासाठी अर्ली ब्रेन डेव्हलपमेंट नेसेसरी आहे. जसं गर्भसंस्कार खूप नेसेसरी आहेत. आपल्याला वाटतं की अरे मी हे नाही केलं तर मला बाळ नाही का होणार आहे, होईल ना, नो डाऊट, काय नाही होणार. पण ते बाळ नुसतं होऊन उपयोग आहे का? बरोबर आहे. सगळ्यांना होतंय म्हणून आपण बाळाला जन्म देतोय का? म्हणजे निसर्गाने माणसाची निर्मिती केलीच नसती. विचारवंत प्राणी म्हणजे तो माणूस आहे, ज्याला विचार आज कदाचित संपत चाललेत. काय विचार राहिलेत ते त्यालाच माहिती. आणि मग अशा जनरेशन मध्ये आपण आपला जीव, आपल्यात एक जीव आणणार आहे, तर तो केवढा विचारवंत असावा हे प्रत्येक आई वडिलांनी विचार करावा. त्याच्यासाठी गर्भसंस्कार नेसेसरी आहेत. का, तर हे न्यूरल पाथवेज आणि हे 5 सेन्सरी ऑर्गन्स आणि ती आई फक्त फिजिकली स्ट्रॉंग असून नेसेसरी नाही आहे. फक्त ती छान गोळ्या खातीये, ह्या गोष्टी करते आहेत त्या नेसेसरी, डाएट छान फॉलो करते आहेत. पण बाळ फक्त शरीराने वाढतोय का, तर नाही, विचारांनी सुद्धा वाढतोय. त्याचे विचार त्या गर्भात बनतायत. मग ते कसे बनणार आहेत, ते आईच्या विचारांवर अवलंबून आहे. आईचे विचार आजूबाजूच्या विचारांवर अवलंबून आहेत. ऑलरेडी ती आई जर वर्किंग असेल तर तिला थोडाफार का होईना कामाचा स्ट्रेस आहे. मग आजूबाजू सगळ्यांनी तिच्या आजूबाजूला छान वातावरण ठेवावं, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. सगळ्यांचं, म्हणजे स्त्री म्हणून सुद्धा एका स्त्रीचं, पुरुष कोणी असेल, आपली कलिग असेल किंवा हुएव्हर इट इज, तर त्याचं सुद्धा, उद्या माझी बहीण त्या जागी असती किंवा माझी म्हणजे कुणी जर ती स्त्री आहे तर माझं ते काम आहे. त्याच्यासाठी गर्भसंस्कार आहेत. आणि त्याच्यानंतर इव्हेंच्युअली अर्ली ब्रेन डेव्हलपमेंट खूप नेसेसरी आहे. जे काही म्हणजे जे स्क्रीन दाखवतो ना त्याच्याऐवजी ऍक्टिव्हिटीज करणं या नेसेसरी आहेत. आणि त्याच्यासाठी ही सगळी कम्युनिटी आहे. आता लोकांना पॅरेंटिंग ही माहिती नाही, पॅरेंटिंग करूनही नाही घ्यायचं, आणि बाहेर जे आहे त्याला पैसे का घालू आम्ही, अशी जी लोक बोलतात त्या लोकांना काय सांगाल? खूप मोठा मुद्दा आहे हा. म्हणजे आज गेले 6 वर्षातच इतकी वेगळी वेगळी तऱ्हाची लोक बघितली ना, की लोकांचं असं म्हणणं असतं की अरे काय गरज आहे, जसं आपण आधी म्हणालो, घरातल्यांचं असं म्हणणं असतं अरे आम्हाला नाही का मुलं झाली. कुठेतरी असं असतं की ती आई कन्व्हिन्स असते की हो मला हे करायचंय, का तर शेवटी ती आई आहे, तिला त्या भावना आहेत. पण मग पार्टनर असं असतं की अरे आपण नाही वाढलो का, काय गरज आहे.
खरंच हे संस्कार द्यायला पैसे लागतात का, असं खूप जण म्हणतात. पण तिथे मग मला विचारायचंय की पैसे लागणं किंवा हे इन्व्हेस्ट करणं हे जर तुम्हाला वेस्ट ऑफ मनी वाटत असेल तर मग आपण तिथलं ते आपल्यासाठी नाहीच आहे. आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत ना, एका क्लिकवर आहेत. एक क्लिक केलं की सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. मग तरी सुद्धा आपण आपली पिढी भरकटत का चालली आहे, जेन झी जनरेशन का भरकटत चाललाय? एका क्लिकवर सगळ्या गोष्टी येतात. आपल्याला आपलं अवेअरनेस नाहीये का? आपल्याला मेंटल इमोशनल हेल्थचा अवेअरनेस नाहीये का? कदाचित आहे. म्हणून आजची पिढी मागच्या पिढीने एवढा योगा नसेल केला एवढी आजची पिढी योगाला अट्रॅक्टेड आहे. अर्थात इंटरनॅशनल योगा डे जग मनवायला लागलं त्यानंतर आपण मनवायला लागलो, बट स्टील मग त्या अवेअरनेसमध्ये कुठेतरी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कम्युनिटी येते. एकटा माणूस फक्त एकटे आपण काहीही कन्सिस्टंटली नाही करू शकत. बरोबर आहे. खूप बोटावर मोजण्यात की लोक असतील की जे कन्सिस्टंटली एकटे पुढे जाऊ शकतात, पण ती कम्युनिटी असणं खूप नेसेसरी आहे. मग त्याच्यामध्ये आपण किती शिकलोय किती नाही शिकलोय, कोण काय आपल्याला म्हणेल हे नाहीच विचार येत. म्हणजे हा विचार करावा की आपण अशा काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असतो जिकडे खूप लोक कनेक्टेड असतात, अननोन लोक. तिथे तर प्रत्येकाची फील्ड वेगळी आहे, सगळं वेगळं आहे. मग असा त्यांनी एक विचार करावा की असा एखादी कम्युनिटी आहे जिथे जर माझा 9वा महिना आहे तर माझ्यासोबत 8व्या 9व्या महिने असणाऱ्या सगळ्या महिला आहेत. सेम मेंटल स्थिती आहे, सेम फिजिकल स्थिती आहे, तर किती छान ते बॉन्डिंग असेल. किंवा मी अशा ह्याच्यात आहे की माझं बाळ आता 6 महिन्यांचं आहे, तर माझ्यासोबत तिथे हे असणारेच म्हणजे त्याच 3-4 महिन्यातलं असणारी बाळ आहेत आणि ते काय करतात, मी काय करू शकतेय. म्हणजे आज अशा काही गोष्टी आहेत ज्या जगात आपण म्हणतो की सगळं खर्चिक झालंय, असं काही नाहीये. बरोबर गायडन्स असेल तर आज जसे बुक्सचे लायब्ररीज आहेत तसे खेळण्यांचे लायब्ररीज आहेत. हे नाही कळत लोकांना. मग ही कम्युनिटी आहे की तिथे संस्कारांसाठी पैसे नाही आहेत. ते पैसे कशासाठी आहेत तर कन्सिस्टन्सी, मेंटोरिंग, राईट वे या गोष्टींसाठी आहेत. सगळं अवेलेबल आहे. म्हणजे एवढं मोठं आपल्याला सपोज एखादं असं भंडार दिला असं समोर, खूप काय 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 त्याच्यात ठेवलंय खायचं, पण मला आत्ता काय हवंय, हे माझ्या शरीराला काय हवंय हे मला कळतच नाहीये. माझं मन म्हणतंय की मी हे खावं, माझं शरीर म्हणतंय अगं तुझं काहीतरी दुखतंय तर तू हे खा, XYZ. अगदी तसं आहे की खूप मोठ्या नॉलेजचा पसारा आहे, खूप काही चांगला काही वाईटही आहे. पण मग बरोबर कधी काय आहे, कुठल्या फेजला कुठल्या स्टेजला काय इम्पॉर्टंट आहे ह्याच्यासाठी ही कम्युनिटी असते. आणि कुठेतरी त्याच्यासाठी GSCचं विष्णू सरांनी आणलं. म्हणजे खूप ॲज अ डॉक्टर खूप ठिकाणी बघितलं, खूप वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. पण ज्या वेळेस आपला हेतू छान असतो, हेतू काय आहे तर एका आईला घडवायचंय, आई घडली तर बाळ आपोआप घडणार आहे आणि बाळ घडलं तर इव्हेंच्युअली ती पुढची पिढी घडणार आहे. बरोबर. म्हणजे आज खूप छान वाटतं ऍक्च्युली इथे सांगायला की अशी कम्युनिटी आहे ना की जिकडे अक्षरशः सेशन्स मध्ये 80-85 वर्षांचे त्या मॉम्सचे आजी पणजी वगैरे पण असतात. का तर खूप छान वाटतं की ती पिढी आज हे ऐकायला बसते आणि ती पिढी सांगते की खरंच म्हणजे आमच्या काळी हे असतं तर, आणि कदाचित आजच्या काळाची ही गरज आहे. बरोबर. तुमचं काम जे आहे ते काम टफ ॲज वेल ॲज इंटरेस्टिंग पण आहे. तर तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला अशी कुठली गोष्ट मोटिवेट करते? मॉम्सच मोटिवेट करतात की एक स्त्री, म्हणजे माहिती नाही कदाचित मी स्त्री असेल म्हणून असेल, पण ती स्त्री इतकी सक्षम आहे ना आणि इतकी मोटिवेटेड आहे. ज्या वेळेस GSCत येते किंवा ज्या वेळेस BRCत येतात, ज्या वेळेस त्यांच्याशी बोलणं होतं, तर कधी कधी असं वाटतं की अरे किती किती गोष्टी आहेत एखाद्या माणसाच्या आयुष्यात, पण तरी तो माणूस आई व्हायचंय म्हणून सगळ्या गोष्टी बाजूला टाकून देतो. म्हणजे कधी कधी विचार करावा असं वाटतो की लग्नाच्या 20-20 वर्षानंतर सुद्धा बाळ होणारी GSC मॉम्स आहेत. किती मोठी गोष्ट आहे. त्या 20 वर्षात त्या स्त्रीने स्त्री म्हणून किती गोष्टी अनुभवल्या असतील. खूप गोष्टी. लग्नाचं म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी किंवा वयाच्या 48व्या वर्षी आपण बाळाला जन्म देतोय. मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे सगळ्यांना हे सांगावं असं वाटतं की एक स्त्री म्हणून किंवा ती स्त्री जेव्हा आई होते ना, इव्हेंच्युअली तिच्या त्या भावना आहेत त्या आपोआप बदलतात.
आपोआप बदलतात, आपोआप ती माया येते, आपोआप म्हणजे सगळं त्यागून त्या बाळासाठी करणं येतं. आणि मग त्यावेळेस असं वाटतं की अरे किती मोठ्या गोष्टी आहेत, जगात किती असंख्य प्रकारची लोक आहेत. आणि मग अशा वेळी ज्यावेळेस वाटतं की कोणीतरी सडनली, म्हणजे आपण कुठेही असं जात असतो, मग आपण ट्रेनमधून जाताना असेल, आपण कधीतरी असंच शॉपिंग करायला गेलो असेल, तिथे एखादे GSC डॅड येतात आणि ते म्हणतात की मॅम आठवतंय का तुम्हाला, हा GSC बेबी आहे बघा, हे तुमचं बेबी आहे बघा. ज्यावेळेस असं ते मॉम आणि डॅड म्हणतात ना की मॅम ये GSC का ही बेबी है, ये आप देखो इसका क्या करना है. भारी फिलिंग एकदम. खूप भारी फिलिंग येतं की आपण खरंच काहीतरी या समाजाचं देणं लागतं आणि आपण ते करतोय. कारण की खूप मोठं आहे करायला गेलं तर, पण सडनली आपण सगळीकडे नाही गोष्टी करू शकत. तर या छोट्या गोष्टीतनं कदाचित तो समाज घडत असेल, 0.001% असेल, हू नोज, पण काहीतरी चेंज होत आहे. म्हणजे जसं राम राज्य होतं तर त्यावेळेस राक्षस होतेच की, रावण होता किंवा राक्षसी वृत्तीचे लोक होते. तसे आजकालचे आपण म्हणतो की जशी चांगली लोक आहेत तशी वाईटही लोक आहेत. पण मग चांगली लोक चांगली का आहेत, का तर ती वाईट लोक दिसतात म्हणून आहेत. तर चांगली लोकांची संख्या वाढवणं हे आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी हे नेसेसिटी आहे. मला म्हणजे मी तर अजून पॅरेंट व्हायचोय, मला बराच टाइम आहे. आय होप की आमच्या ऑडियन्सला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आणि ज्यांना कुणाला पॅरेंटिंग आणि प्रेग्नन्सी संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर आपण नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊया, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी आणि आजची परिस्थिती बघता बऱ्याच लोकांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉडकास्टसाठी वेळ दिल्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. ॲज वेल ॲज तुम्हाला काहीही माहिती हवी असली तर मॅमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.